नमस्कार मित्रो, जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी काय अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील आपले जे प्रमुख विभाग आहे म्हणजे धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, त्यानंतर लातूर या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालं आणि विशेषतः शेतातली पिके तर वाहूनच गेली, शेतीची माती सुद्धा खरडून त्या ठिकाणी गेली. त्याचप्रमाणे पाळीव जनावरांची गोठे असतील, दूध दुभत्यांची त्या ठिकाणी जनावर असतील, गोठे असतील, ही सुद्धा त्या ठिकाणी नष्ट झाली आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकरी अगदी रस्त्यावर आला, घरदार गेली. योगायोगाने देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये जे नवीन विमानतळ झाले त्याच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रात येऊन गेले. इतकी मोठी अतिवृष्टी झाली, त्याची जगात चर्चा झाली. परंतु पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानाबद्दल कुठेही त्या ठिकाणी राज्य सरकारकडे मला नाही वाटत विचारपूस केली असेल व त्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्राला मदतीसाठी जी काही भूमिका आहे ती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली नाही. मला असं वाटतंय की गुजरात हे त्यांचं होम राज्य आहे पंतप्रधानांचं. तिथं एखादा ब्रिज कोसळलेला असेल, तिथं अतिवृष्टी झाली असेल, आपल्या मराठी भाषेतल्या म्हणीप्रमाणे मुंगी जरी मेली असेल तर तात्काळ मदत त्या ठिकाणी केंद्राकडून केली जाते. परंतु येत्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी आपला अनुभव असा आहे की अनेक वेळा संकट आली राज्यावर, परंतु 10 वर्षामध्ये कुठेही आपल्याला केंद्राने भरीव मदत केलेली आहे असं मला या ठिकाणी दिसत नाही. याचं दुःख आपल्याला या ठिकाणी असं होतंय की देशामध्ये सगळ्यात जास्त जीएसटीचं कलेक्शन हे महाराष्ट्रातून होतं, पण महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं त्या संकटासाठी कुणीही मदत या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून असं वाटतंय की महाराष्ट्राबद्दल अजूनही अकस कायम आहे का? धन्यवाद.